नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. वेगळे रंग आयुष्याचे भाग 26. अरे, आलात तुम्ही दोघं? जा, फ्रेश होऊन या आधी, अवंतिका म्हणाल्या. अहो, आधीच लेट झालोय तिच्यामुळे. अजून कशाला लेट करताय? घरी गेल्यावर होईल ती फ्रेश. चल ग बाई, कुठे फिरते बाहेर एवढा वेळ, ते पण असं तरुण मुलासोबत? काही वाटत तर की नाही तुला? अमूची मामी कविता म्हणाली. हो न, आजकालच्या मुलींना काहीच कळत नाही. माधुरीनेही लगेचच हात धुवून घेतला. अमू, चल बेटा, उशीर होतोय. चला निघूया, नलिनी शांत आवाजात म्हणाली. आई, अमूला राहू दे ना आज इथेच, शुभ्रा शर्वचा चेहरा बघून म्हणाली. अगं शुभ्रा, असं नसतं बेटा. नलिनीला काय बोलावं सुचत नव्हतं. हो आई, अमू इथेच राहणार आहे आज. मी सोडेल तिला उद्या सकाळी घरी. काळजी नका करू. बाबा, चालेल ना? आधीला बोलण्याशिवाय आता पर्याय नव्हता. हो चालेल, काही प्रश्न नाही. नितीनराव फक्त एवढंच म्हणाले. अहो पण, नलिनी काही बोलू इच्छित होती, पण तिला मध्येच थांबवत रश्मी हळूच म्हणाली. अगं वहिनी, राहू देत तिला इथे. शर्वराव आज निघणार आहेत. बाकीच्यांना माहिती नाही, पण आपल्याला माहीत आहे ना अमू त्यांची बायको आहे ते. त्यांची इच्छा असेलच ना ती आता त्यांच्यासोबत राहावी म्हणून. परत त्यांना यायला किती दिवस लागतील ते पण माहिती नाही. असं असताना अमूला जाऊ देतील का ते? रश्मी नलिनीला समजावत म्हणाली. नलिनीने शर्वकडे पाहिलं. तो अमूकडेच पाहत होता. ठीक आहे, येतो मग आम्ही. अवंतिका ताई, अमू राहील आज इथेच, नलिनी समजून घेत म्हणाली. ती आजच काय, कायमच इथे राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. माझी लाडकी मुलगी आहे ती. नका काळजी करू, अवंतिका आनंदाने म्हणाली. सर्वजण जायला निघालेत. मोनलने परत एक वेळा ट्राय केला शर्वशी बोलण्याचा, पण त्याने तिला पूर्णपणे इग्नोर केले. बेचारी तोंड पाडून गेली. शुभ्राचे सर्व नातेवाईक गेल्यावर, अप्पा, आम्हाला पण निघावं लागेल, यशवंत अप्पांना म्हणाले. अरे, तुम्हाला काय घाई आहे जाण्याची? कधीतरी येणं होतं, थांबा काही दिवस, अप्पा म्हणाले. नाही थांबू शकत हो अप्पा, कामं पडलीत खूप. लग्न असं अचानक ठरल्याने जास्त दिवस काम नाही बंद ठेवू शकत. गावी हंगामाचे दिवस आहेत, सर्व शेतकरी वाट बघत असतील, यशवंत म्हणाले. हो, आणि आता सुनबाईला घेऊन तुम्ही लोकच या तिकडे. काय ग, येशील ना गावी? माधुरीने म्हटलं. हो येईल ना, आवडेल मला यायला, शुभ्रा गोड हसत म्हणाली. अगं, अंजू आणि प्राचीला तर राहू देत, तुम्ही जा, अवंतिका म्हणाली. माझं कॉलेज आहे ग काकी, मी नाही थांबू शकत. आणि वहिनी काय दादाला सोडून राहणार नाही, त्यामुळे नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा राहू मस्त आणि मज्जा करू, प्राची म्हणाली. ठीक आहे शुभ्रा, जा हळदी कुंकू आण, अवंतिका म्हणाल्यात. शुभ्राने हळदी कुंकू आणलं आणि सर्वांना लावलं. ती आणि आधी सर्वांच्या पाया पडल्यात. अवंतिकाने शर्व आणि अमूला पण इशारा केला, तसं ते पण पाया पडायला गेलेत. आधी शर्वने मग अमूने पण सर्वांना नमस्कार केला. अवंतिकाने सर्वांना गिफ्ट्स पण दिलेत. प्राची आणि अंजू शुभ्राजवळ आल्यात. वहिनी,
नक्की या बरं गावी, प्राचीने म्हटलं. हो, आणि अमूला पण घेऊन येशील. येणार ना अमू? अंजू आधी शुभ्राला आणि मग अमूला म्हणाली. हो गदी, येईल ना. बेबी आला की येईल मी बेबीला भेटायला, अमू म्हणाली. ए अमू, तू माझी खूप चांगली फ्रेंड झाली आहे. मला तू यायला हवी गावी, प्राची म्हणाली. हो ग, येईल ना, नक्की. अमूनेही होकार दिला. बाकी सर्व बोलत होते तसं अमूकडे पाहणाऱ्या शर्वजवळ वैभव हळूच आला. काय चाललंय शर्वराव तुमचं? भावाच्या साडीला घेऊन फिरताय बघा नाहीतर तिच्या डोळ्याच्या समुद्रात पडलेत न तर बुडण्याशिवाय पर्याय राहणार नाही काही, वैभव म्हणाला. शर्व फक्त वैभवकडे पाहून हसला. चायला, तू तर खरंच प्रेमात पडला रे तिच्या. काही खरं नाही बाबा तुझं आता. त्या तिखट मिरचीला सांभाळणं कठीण आहे आणि त्यात हात लय लागतो रे बाबा तिचा. सांभाळून राहा तू, वैभव आश्चर्याने शर्वला म्हणाला. छान आहे रे ती, मला हवी तशी. एकदम काळजातच घुसली ना यार, काय करणार, शर्व म्हणाला. ओहो, वा वा, तुम्ही तर पार बुडले आहात तिच्या प्रेमात. बाय द वे, रापचिक दिसते तुमची जोडी, एकदम हॉट. बेस्ट लक भावा, फुलनदेवी सोबत राहायचं तुला. देव तुझं रक्षण करो, वैभव हसत म्हणाला. थँक्स भावा, शर्वनेही हसून रिप्लाय दिला. ए, काय चाललंय तुमचं दोघांचं? आधी वैभव आणि शर्वला म्हणाला. माझं काही नाही रे, हा शर्व तुझ्या साडीवर डोळा ठेवून आहे. लक्ष ठेव याच्यावर, हा लवकरच तिला पण या घरात घेऊन येईल, वैभवने म्हटलं. हो मग, आता परत तर येऊ देत मला, ती इथेच असणार माझ्यासोबत, शर्व म्हणाला. भाई, माझ्या पिल्लूबद्दल बोलतोय तू, आधी रागाने म्हणाला. हो मग, माझी आहे ती आता, कळलं ना, गप्प बसायचं, शर्वही चिडून म्हणाला. मी तर वाट पाहतोय यार, कधी हे दोघं एकत्र येतात ते. जलजला आएगा भाई, वैभव हसत म्हणाला. वैभवचं बोलणं ऐकून शर्व आणि आदी पण हसायला लागलेत. ए मुलांनो, काय हसताय तुम्ही? चल रे वैभव, उशीर नको व्हायला, माधुरी म्हणाल्यात. हो मम्मा, आलोच. चला मग भावांनो, भेटूच. खुश रहा, आनंदी रहा. ओके, बाय, वैभव निरोप घेत म्हणाला. हो रे, आणि तू पण काळजी घेत जा अंजू वहिनी आणि बाळाची. तुझी गरज आहे तिला, शर्व म्हणाला. हो, मग काय, नाहीतर मग अमू आहेच तुला सरळ करायला, आदी हसून म्हणाला. नको रे बाबा, ती आता या शर्वलाच सरळ करेल, वैभव. चला रे मुलांनो, अप्पांनी आवाज दिला. हो आजोबा. चला गाईज, भेटू लवकरच, बाय, वैभव आणि सर्व फॅमिली गेल्यानंतर. चला, आतापर्यंत भरलेलं घर परत खाली झालं. मी पळतो जरा वेळ, थकायला झालं थोडं, अप्पा सर्वांना म्हणालेत. हो अप्पा, अवंतिकाने म्हटलं. अमू, शुभ्रा, जा तुम्ही पण, आराम करा जरा वेळ, अवंतिकाने म्हटलं. तेवढ्यात वॉचमन शर्वच्या कारमध्ये असलेला आईस बॉक्स घेऊन येतो. सर, हा बॉक्स तुमच्या कारमध्ये होता, वॉचमन म्हणाला. अरे हो, ठेवतो तिथे टेबलवर आणि जा तू, शर्वने म्हटलं. काय आहे भाई त्यात, आधीने शर्वला विचारलं. आईस्क्रीम आहेत, शर्वने उत्तर दिलं. आधी,
तो बॉक्स ओपन करून पाहतो. भाई, पूर्ण दुकान उचलून आणलाय का? आदी आश्चर्याने म्हणाला. हो मग, माझ्या बायकोची इच्छा होती आईस्क्रीम खाण्याची. पूर्ण तर होणारच होती ना, शर्व म्हणाला. आदी शर्वला हात जोडतो. मॉम, अमेयाला मी माझ्यासोबत घेऊन जातोय. बॅग पॅक करायची आहे. तिची हेल्प होईल मला, शर्व म्हणाला. मी नाही येणार. म्हणजे मला नाही येत पॅकिंग. माझं सर्व दीच करत आली आहे आजपर्यंत. अमू, मग मी आणि शुभ्रा करतो ना. भाई तुला मदत पॅकिंगला, चालेल ना? आदी म्हणाला. तुम्ही का करणार? माझी बायको असताना. अमेया चल, मी सांगतो तुला पॅकिंग कशी करतात ते. शर्व अमूचा हात पकडतो आणि तिला स्वतःसोबत घेऊन जातो. सर्व त्याला पाहतच राहतात. रूममध्ये गेल्यावर, याचा अर्थ काय घ्यायचा? हे असं ओढत का आणलं तुम्ही? अमू चिडून म्हणाली. तुला हवा तो अर्थ घेऊ शकतेस राणी तू. मी आलोच फ्रेश होऊन. जायचं नाहीये रूममधून बाहेर, कळलं ना? शर्वच्या बोलण्यावर अमूने तोंड वाकडं केलं. शर्व गेला तसं अमू इकडे तिकडे बघायला लागली. रूम अगदी छान होता. सर्व गोष्टी जागच्या जागेवर. तिने परत नाक मुरडलं. काय ग, काय झालं? आवडली नाही का रूम तुला आपली? तू चेंजेस करू शकतेस हवे ते, शर्व म्हणाला. नको चेंजेस करायला, मला कुठे इथे राहायचं आहे अजून, अमू म्हणाली. त्यावर शर्व काही बोलला नाही. तुला नाही व्हायचं का फ्रेश? शर्वने विचारलं. असं म्हणून अमू पण फ्रेश व्हायला गेली. अमू परत आल्यानंतर शर्वने तिच्यासमोर एक फाईल ठेवली. काय आहे हे? अमू विचार करत म्हणाली. हे मी घेतलेल्या काही प्रॉपर्टीजचे पेपर आहेत. तुला दाखवण्यासाठी काढलेत, शर्वने सांगितलं. मला कशाला? अमूने विचारलं. अगं, माझी वाईफ म्हणून या सर्व गोष्टी तुला माहिती पाहिजेत ना. आणि हे घे कार्ड. शर्व, कसलं कार्ड? अमू म्हणाली. ATM कार्ड आहे ग, आपल्या जॉईंट अकाउंटचं. यापुढे तुझा सर्व खर्च तू यातल्या पैशांनी करायचा. तुझ्या कॉलेजची फी, शॉपिंग आणि अजून जे काही पण असेल ते सर्व, शर्वने सांगितलं. पण कशासाठी? अमू म्हणाली. कशासाठी म्हणजे? तुझी पूर्ण जबाबदारी आता माझी आहे. त्यामुळे तुझा सर्व खर्च मी करणार, शर्वने सांगितलं. माझा खर्च मी उचलू शकते. मला गरज नाही तुमच्या कार्डची. अमूने नकार दिला. हो, तू करू शकतेस, पण तुझे पैसे तू दुसऱ्या गोष्टीत खर्च कर, जसं की कोणाला गिफ्ट किंवा कोणाला हेल्प म्हणून. पण स्वतःसाठी या कार्डचाच उपयोग करायचा, शर्वने सांगितलं. गरज काय आहे पण या गोष्टीची? अमू वैतागून म्हणाली. मी सांगतोय तेवढं पुरं नाही आहे का? शर्वने रागात विचारलं. अमू तोंड वाकडं करून हुंकारली. शर्वच्या निघायच्या काही तास अगोदर सर्वजण खाली डायनिंग टेबलवर बसलेले असतात. शुभ्रा किचनमधून काही आणत असते. अवंतिका सर्वांसाठी बासुंदीने भरलेले बाऊल घेऊन येते. वाव, बासुंदी मला खूप आवडते, अमू म्हणाली. हो, घे, तुझ्यासाठीच आहे, अवंतिकाने म्हटलं. अमू बाऊल घेऊन
पिऊ मग मी हे? अमूने विचारलं. हो ग, पी न, अजून पण घे. अवंतिका. अमू मस्त बाऊल भरून बासुंदी पिते. तिची संपते तसं शर्व त्याचं बाऊल पण तिला देतो. नको मला तुमची बासुंदी, अजून म्हणाल मला? अमू तोंड वाकडं करत म्हणाली. काही म्हणत नाही मी, घे तू घे, शर्वने म्हटलं. खरंच ना? अमू डोळे बारीक करत म्हणाली. हो ग, शर्वने स्माईल करत म्हटलं. अमू परत बासुंदी प्यायला लागते. ती पीत असतानाच शुभ्रा तिथे येते. अमू, तू पिऊ नको, शुभ्रा घाईतच म्हणाली. का ग दी? मी तर प्यायली पण, अमू शुभ्राकडे बघत म्हणाली. मग तर कल्याण आहे आता, शुभ्रा डोक्याला हात लावत म्हणाली. का ग, काय झालं? अवंतिकाने विचारलं. अहो मॉम, त्या बासुंदीमध्ये वेखंड पूड टाकलेली आहे आणि अमूला वेखंड खाल्लं की खूप झोप येते, कंट्रोल नाही होत एवढी, शुभ्राने म्हटलं. ओ शिट, मग आता भाईला एअरपोर्टवर सोडायला अमू कशी येणार? आधी मोठ्याने म्हणाला. वेखंड पूड आणि तेही बासुंदीत कोण टाकतं? आता हा काय प्रकार आहे कळेलच पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.